नमस्कार मित्रांनो, गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज थोडा वेगळा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे। तो आहे आशियन देशांमधला तणाव, म्हणजे आग्नेय आशियाई देशांची जी संघटना आहे, तर त्या संघटनेचा दरवर्षी एक बैठक होत असते। कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षात त्यांची काही बैठक होऊ शकली नव्हती आणि आता ती या आठवड्याच्या शेवटी आसियान देशांची बैठक होणार आहे, हे त्यांची परिषद होणार आहे। तर त्या परिषदेच्या निमित्ताने थोडंसं त्या प्रदेशातलं राजकारण तापलं आहे। विशेषतः त्या आसियान संघटनेचा म्यानमार हा एक सदस्य देश आहे, परंतु आपल्याला आठवत असेल की फेब्रुवारीमध्ये म्यानमारमध्ये लष्करांनी अचानक उठाव केला आणि अध्यक्ष ऑंग सान स्यू की यांना पदच्युत करून लष्करानं सत्ता ताब्यात घेतलेली आहे। त्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणावरती हिंसाचारही झाला आणि अद्यापही म्यानमारमध्ये लोकशाहीसाठी मोठं आंदोलन सुरू आहे आणि लष्कर ते सातत्याने दडपते। त्यामुळे म्यानमारमध्ये कुठे ना कुठे हे आंदोलन, निदर्शनं आणि गोळीबार असं सत्र गेले 6-8 महिने सुरू आहे। जसं मी म्हटलं की कोरोनामुळे आसियान देशांची परिषद ही गेली 2 वर्ष होऊ शकली नव्हती आणि आता जगभर आणि विशेषतः आसियान देशांमध्ये कोरोनाचा भर ओसरल्यामुळे तिथल्या देशांनी आता लॉकडाऊन उठवायला सुरुवात केली आहे। सिंगापूरमध्ये लॉकडाऊन होता, तो गेल्या 15 दिवसांपूर्वी पूर्ण लॉकडाऊन उठवला गेलेला आहे। असंच इंडोनेशियात आहे, बँकॉकमधलं पर्यटन क्षेत्र पुन्हा सुरू झालेलं आहे, कंबोडियातलं सुरू झालेलं आहे, व्हिएतनाममधले उद्योग पुन्हा सुरू होत आहेत आणि हळूहळू पर्यटन सुरू होतं आहे। 2 वर्ष या संपूर्ण प्रदेशाची अर्थव्यवस्था ही बसलेली होती। मुख्यतः पर्यटन हा आसियान देशांचा एक सगळ्यात मोठा म्हणजे उद्योग आहे। थायलंड असेल किंवा म्हणजे आपल्याला हे देश सगळे माहीत आहेत, इंडोनेशिया, ब्रुनेई, व्हिएतनाम। आता व्हिएतनाममध्ये आपल्याकडून जाणाऱ्यांची संख्या कमी आहे, परंतु व्हिएतनाम, तर हे सगळे देश तिथं औद्योगिक काही ना काही प्रमाणात आहेच, परंतु पर्यटन हाच तिथला ह्या सगळ्या देशांचा प्रमुख हा व्यवसाय आहे। 2 वर्षांनंतर आता पुन्हा अर्थव्यवस्था कशी रुळावर आणायची आणि जगभरच्या पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी काय करता येईल। परत इंडस्ट्री हा एक मोठा विषय तिथे आहे, शेतीची पुनर्रचना हा एक त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे। तर अशा विविध विषयांवरती या परिषदेत काही ना काही प्रमाणात मंथन होणार आहे आणि अशा वेळेला 11th आवरला म्हणायला हरकत नाही की म्यानमारचे जे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत, जनरल मिंग आंग लेंग असं त्यांचं नाव आहे, तर त्यांना मात्र या परिषदेला बोलवलेलं नाही। आता त्याचा या सगळ्याशी आपल्याशी काय संबंध आहे असा मुळात आपल्याला प्रश्न पडेल। तर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये आपण म्हणजे खरं तर ती नरसिंह राव यांच्या काळातच पॉलिसी होती, पण मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये ती लुक ईस्ट पॉलिसी जरा जास्त प्रमाणात तिच्याकडे लक्ष दिलं गेलं आणि मोदी सरकारने नुसतं लुक ईस्ट असं म्हणण्यापेक्षा अत्यंत आक्रमक पद्धतीनं या भागामध्ये भारतीय धोरणांचा विस्तार केलेला आहे। व्हिएतनामच्या ऑफशोअरमध्ये तेल सापडल्यानंतर तिथं काही तेलाचे साठे सापडले, आपल्या ONGC विदेशनी त्या तेल उत्खननाचं कंत्राट घेतलेलं आहे आणि त्याला चीनने मोठ्या प्रमाणावरती आक्षेप घेतला आहे, परंतु व्हिएतनाम आणि भारतानं हा प्रकल्प राबवायचंच धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याचं काम सुरू आहे। दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये विशेषतः चीन दावा करतो आहे, त्यामुळे फिलिपिन्स असेल, व्हिएतनाम असेल किंवा ब्रुनेईसारखा देश असेल, मलेशिया असेल, तर या सगळ्या देशांना चीनचे हे धोरण अजिबात मान्य नाही आणि त्यामुळे आसियान देश आणि चीन यांचे संबंध ताणले गेलेले आहेत आणि ते दीर्घकाळ तणाव तिथं कायम आहे। म्हणजे मलाक्काची सामुद्रधुनी असेल किंवा आता पॅसिफिक कोस्ट असेल, मलाक्काच्या सामुद्रधुनीत तर भारतीय नौदल हा मोठा फोर्स आहे। गेली अनेक म्हणजे 4 ते 5 दशकं होऊन गेली, तिथे भारतीय नौदलाने मोठ्या प्रमाणावरती आपला दबदबा कायम ठेवलेला आहे आणि आता पॅसिफिकमध्ये सुद्धा अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीने भारतीय नौदल दाखल झालेलं आहे आणि तिथे आपण चीनला डोळे दाखवतो आहे। आता हे अनेकांना आश्चर्य वाटेल, परंतु तिथे म्हणजे व्हिएतनामचा प्रकल्पसुद्धा आपण नौदलाचं तिथे संपूर्ण सहकार्य आपल्याला आहे। 2 वर्षांपूर्वी मोदी ज्या वेळेला व्हिएतनामला गेलेले होते त्यावेळेला व्हिएतनामला ब्राह्मोस
ची विक्री करण्याबाबतचा करार झालेला आहे. पेंडॅमिकच्यामुळे तो सगळा भाग राहिलेला आहे. पुढच्या काळात त्याला गती दिली जाणार आहे. मलेशिया असेल, मलेशियाबरोबर आपले संबंध मध्यंतरीच्या काळात ताणलेले होते, पण तिथं महातीर मोहम्मद यांना पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर पुन्हा संबंध हळूहळू सुरळीत होत आहेत. इंडोनेशिया असेल, सिंगापूर असेल, या सगळ्या देशांबरोबर, थायलंड असेल, कंबोडिया असेल किंवा फिलिपिन्स असेल, या देशांबरोबर भारताचे संबंध अतिशय चांगले आहेत आणि तिथे निर्यात वाढीसाठी भारत प्रयत्न करतोय. विशेषतः या आग्नेय आशियाई देशांमध्ये भारताचा प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने आता रामायण सर्किट असा एक विषय 2 वर्ष झाली की केंद्र सरकारने, म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा आपले संबंध आहेत तेही दृढ करून, जसे त्या देशामध्ये पर्यटक जातात तर तिथले पर्यटकसुद्धा भारतात यावेत आणि रामायण सर्किटमध्ये त्यांनी जावं, इथल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सुद्धा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. असे विविध अंगाने गेल्या 10 वर्षामध्ये भारत आणि आग्नेय आशियाई देशांमधल्या संबंधांना एक वेगळा आयाम दिला गेलेला आहे. आधीपासून होते ते संबंध अधिकाधिक दृढ होत आहेत आणि विशेषतः सामरिकदृष्ट्या त्या भागामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपण मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे तिथल्या छोट्या छोट्या घडामोडीसुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणाच्या आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. म्हणून हा विषय आपण बघणं अत्यावश्यक आहे. आता म्यानमारला ते नाकारल्यानंतर, म्हणजे आसियान देशांनी असं, म्हणजे कालच आसियान देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली आणि त्यात तो निर्णय घेतला गेला आणि त्यांनी सांगितले की आम्ही म्यानमारमधल्या लोकशाहीवादी एखाद्या पक्षाच्या नेत्याला या परिषदेसाठी बोलावणार आहोत, परंतु लष्करशहांना बोलवणार नाही. आपले म्यानमारबरोबरचे संबंध हे खूप चांगले आहेत. म्हणजे म्यानमारबरोबरच्या संबंधांमध्ये तिथे दीर्घकाळ लष्करशहा सत्तेवर होते, नंतर ऑंग सान स्यू की आल्या आणि आता पुन्हा लष्करशहांनी ते ताब्यात घेतलेलं आहे. पण ह्या सगळ्या स्थित्यंतरामध्ये भारत आणि म्यानमार हे संबंध बिघडले असं फारसं कधी घडलेलं नाही. आपण त्या संबंधांमध्ये स्थिरता ठेवलेली आहे आणि साधारण 5 वर्षांपूर्वी म्यानमारच्या सीमेवरती, म्हणजे भारत आणि म्यानमारच्या सीमेवरती नागा बंडखोरांचे जे तळ होते तर ते तळ उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कराची पथकं गेलेली होती. तर त्यावेळेला म्यानमार सरकार आणि म्यानमार लष्करांनी भारतीय लष्कराला मोठी मदत केलेली होती आणि त्यामुळे खापलांग गटाचे हे सगळे तळ जे आहेत ते भारताने उद्ध्वस्त केलेले होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला आठवत असेल तर सर्जिकल स्ट्राईक, तो खरा पहिला सर्जिकल स्ट्राईक होता, परंतु म्यानमार हा तसाही आपल्या विस्फोरणातला देश असल्यामुळं तिथं काय घडतंय हे आपण पूर्णांशाने बघत नाही. त्यानंतर आपण उरी, बालाकोट असे सर्जिकल स्ट्राईक केले आणि ते चर्चेत राहिले, त्याची कारणं वेगळी आहेत. पण सांगायचा मुद्दा असा की म्यानमारबरोबरचे संबंध आपले चांगले राहिलेले आहेत. रोहिंग्या मुस्लिमांचं स्थलांतर हा 1-2 देशांमधला एक वादाचा मुद्दा राहिला होता आणि त्यावेळेला ऑंग सान स्यू की सत्तेवर होत्या, पण स्यू कीनी त्यावेळेला रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारमधल्या राखाईन प्रांतात येऊ द्यायला मनाई केली होती. तो विषय आपला चर्चेत राहिला आणि पुढे तो अद्यापही रेंगाळलेला आहे. त्यामुळे आसियान देशांबरोबरचे संबंध एकीकडे असताना दुसरीकडे म्यानमारला दुखवणं आपल्याला परवडणार नाही. सध्या आपण आसियान देशाचा काही सदस्य नाही आहे, तिथे अद्यापही आपल्याला निरीक्षक देश अशीच तिथे, परंतु आपलं प्रभाव क्षेत्र ते असल्यामुळे भारताच्या भूमिकेला आसियान देश महत्त्व देत आहेत, ते महत्त्व वाढतं आहे. त्यामुळे याच्या संदर्भामध्ये भारताकडून कुठली प्रतिक्रिया येईल का अशी एक शक्यता होती, परंतु आपण त्याविषयी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याचं कारण की एकतर म्यानमारची मोठी सीमा आपल्या बाजूला लागून आहे, तिथे अजूनही काही नागा गट आणि आता विशेषतः रोहिंग्यांचं स्थलांतर हे रोखणं हे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपली ती जी पूर्वसीमा आहे ती शांत राहणं ही आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि गरज आहे. त्यामुळे आपण तिथे आस्ते कदम अशी भूमिका ठेवलेली आहे. पण तिथे एक छोटासा पेच असा आहे, आसियान देशांचं म्हणणं असं आहे की म्यानमारमध्ये हे जे सत्तांतर सगळं झालं तर त्याला शी जिनपिंग आणि चीनच्या लष्कराचा मोठा पाठिंबा होता आणि म्यानमारच्या धोरणांवरती पुन्हा एकदा चीनचा पगडा निर्माण करायचा हा सगळा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनं म्यानमारच्या या घडामोडींकडं विशेषतः बघितलं जातं आणि चीनचा हा प्रभाव म्यानमारवरती आसियान देशांना नको आहे. एकतर आसियान देशांचेच चीनबरोबरचे संबंध ताणले गेलेले असताना तिथं पुन्हा मागच्या दारांनी चीन येणं म्हणून या देशांना नको आहे. त्यामुळे तिथला संघर्षाचा पदर हा विशेषतः म्यानमार असा नसून आपल्यासाठी चीन हा मोठा भाग असणार आहे. यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे,
या आठवड्याच्या शेवटी जेव्हा आसियान देशांची परिषद असेल तर त्या परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन हे उपस्थित राहणार आहेत. जो बिडेन यांचं तिथे असणं अमेरिका आणि चीनचे संबंध सध्या जे कमालीचे ताणले गेलेले आहेत, अफगाणिस्तानातला संघर्ष असेल, चीन आणि तैवानचा संघर्ष असेल, चीन जपान संघर्ष असेल, क्वाड अशी जी संघटना स्थापन केली आहे, ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका, तर विशेषतः या संघटनेमुळे चीन पुन्हा बिथरलेला आहे. असे वेगवेगळे कंगोरे आहेत. आणि पॅसिफिकमध्ये ग्वाम बेटांवरती अमेरिकेने जो तळ मध्यंतरीच्या काळात तिथे नौदल कमी केलेलं ते पुन्हा वाढवलं आहे आणि तिथे क्वाड देशांची आत्ताच एक संयुक्त सराव तिथे झालेला आहे आणि दुसरा सराव आता मलाक्काच्या समुद्रधुनीत होणार आहे. असे एकीकडे गोष्टी सुरू असताना आसियान देशांची परिषद होणं आणि तिथे म्यानमारला अटकाव करणं, या सगळ्या घडामोडी या चीन केंद्रित आता विशेषतः होत गेलेल्या आहेत. त्यामुळे सुद्धा भारताची भूमिका या परिषदेच्या निमित्ताने आसियान देशांनी जे म्यानमारवरती या पद्धतीचे निर्बंध घातलेत त्याबाबत भारताची भूमिका काय राहणार याकडे विशेषतः आसियान देश आणि एकूणच या प्रादेशिक राजकारणाच्या दृष्टीनं बघितलं जात आहे. सध्या तरी आपण आस्ते कदम अशीच भूमिका घेतली आहे. म्यानमारी लष्करशहा जे आहेत त्यांच्याशी राजनैतिक पातळीवरती चर्चा सुरू आहे आणि लोकशाहीवादी शक्तींना पुन्हा एकदा तिथे स्थान मिळावं म्हणून भारत प्रयत्न जरी करत असला तरी त्यासाठी अन्य देश ज्या पद्धतीनं म्यानमारच्या लष्करावर दबाव आणतात असं दबावाचं राजकारण बेसिकली आपण घेतलेलं नाही. पुढच्या काळातही आपण अशा स्वरूपाच्या दबावाचे राजकारण आपण करणार नाही हे स्पष्ट आहे. कारण तिथे जरी म्हणजे जनरल नेविन हे 90च्या दशकामध्ये सत्तेवर होते, परंतु एकीकडे आसियान देशांबरोबरचे त्यांचे संबंधामध्ये चढ उतार जरी होत राहिले तरी भारताबरोबरचे संबंध त्यांचे अतिशय स्थिर स्वरूपात ठेवण्यावर त्यांनी भर दिलेला होता लष्करशहा असूनसुद्धा. ज्या वेळेला ऑंग सान सू की पुन्हा ब्रह्मदेशात परतणार हे झाल्यानंतर त्याही वेळेला भारताने मिडिएट केलेलं होतं. म्यानमारमधली लष्करी सत्ता गेल्यानंतर सुद्धा ऑंग सान सू की यांच्याबरोबर ज्या वेळेला आपण काम केलं तर त्याही वेळेला तिथल्या लष्करी नेत्यांशी आपले संबंध आपण बिघडू दिलेले नाहीत. त्यामुळे आत्ता जरी आसियान देशांच्या परिषदेत भारत सहभागी होणार असला आणि तिथे जनरल मिंग यांना जरी आमंत्रण नसलं, त्यामुळे तिथे जरी संघर्षाचा मुद्दा असला तरी त्या संघर्षापासून भारतानं स्वतःला बऱ्यापैकी बाजूला ठेवले. ही आपल्या परराष्ट्र धोरणातली एक अतिशय महत्त्वाची घटना म्हणून आपण, कारण ज्या पद्धतीनं दक्षिण चीनचा समुद्र असेल, पॅसिफिक सागरातलं राजकारण असेल आणि मलाक्काच्या समुद्रधुनीतला आपला प्रभाव कायम ठेवण्याच्या दृष्टीनं असेल, तर एकीकडे चीनला अटकाव करताना दुसरीकडे म्यानमारसारखा एक आपला बफर झोन असलेला देश, तिथले संबंध आपण स्थिर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. त्यामुळे पुढच्या काळात आपल्याला त्याही पद्धतीनं या घटना बघाव्या लागतील. मुख्य म्हणजे आसियान देशांच्या परिषदेत यावेळेला जे काही मुद्दे चर्चेला येणार आहेत तर ते अर्थात त्या संदर्भात मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की हे 4-5 मुद्देच त्यांनी आत्ता विशेषतः टू ओपन अप द इकॉनॉमी हाच त्यांचा सगळ्यात मोठा विषय आत्ता राहणार आहे. परंतु चीन ज्या गतीने या दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये प्रयत्नशील आहे किंवा जो अतिशय वेगानं तिथे हालचाली करतो आहे, तर तो विषय हा या काळात चर्चेला, या परिषदेमध्ये चर्चेला येणार आहे. जो बिडेन तिथे असतील त्यावेळेला परिषदेच्या निमित्ताने, परिषदेच्या आसपास ज्या चर्चा होणार आहेत तिथे हा मुद्दा येणारच आहे आणि तिथे भारत नेमकी काय भूमिका घेणार हे मात्र बघण्यासारखं असेल. 26 ते 28 असे 3 दिवस ही परिषद होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने या परिषदेकडे मला वाटते बघावं लागेल. घोडा मैदान काय फार लांब नाही, अगदी जवळ आहे. आपल्याला 4 दिवसामध्ये या गोष्टी कळतील. त्यामुळे भारत चीन हा जो संघर्ष आहे तो फक्त या सीमांवर नाही तर आपल्यापासून हजारो मैल लांब असलेल्या समुद्री प्रदेशात सुद्धा हा संघर्ष सुरू झाला आहे. त्या संघर्षाचा पुढचा पदर या परिषदेच्या निमित्ताने कळेल, म्हणून आपण त्या परिषदेकडे पाहावं असं मला वाटते. मित्रांनो, मला आजचा विषय आपल्याला कसा वाटला हे मला आवर्जून सांगा. पाहत रहा गोजोस्कोप, पाहत रहा आमचा मराठी यूट्यूब चॅनल मराठी चर्चा. धन्यवाद.